आपल्यावर अणुकुचीदार बाणांचा वर्षाव होत राहिला आणि आपण फक्त ते बाण अंगावर झेलत राहिलो, त्या बाणांनी घायाळ होत राहिलो. आपल्या हातात तलवारी होत्या, पण शत्रू मात्र 500 पावलांवर होता. त्यामुळे आपले मावळे काहीच करू शकले नाहीत. पण आता करतील. हे चिलखत कमावलेल्या कातड्यापासून बनवलेलं आहे. पाण्यात भिजवून भिजवून कातड चिवट बनवलंय. या चिलखताला आतून बारीक लोखंडी जाळीचं अस्तर आहे आणि या चिलखतावर गोणपाटाचं आवरण असेल. त्यामुळे शत्रू अनभिज्ञ राहील. शंभूबाळ, अशी हजारो चिलखतं बनवण्याचं काम सुरू आहे काका महाराज. राज